शेतकऱ्यांनो लक्ष द्या. आता जमीन वाटप करताना एकही रुपया नोंदणी शुल्क लागणार नाही. तर होय, महाराष्ट्रात सरकारचा मोठा निर्णय आहे आणि याचा फायदा थेट तुमच्या खिशाला. आजच हे अपडेट तुम्ही शेवटपर्यंत पाहिलीच पाहिजे, कारण यात तुमचं हजारो आणि लाखो रुपयाचं नुकसान वाचू शकते. तर मित्रांनो, मुंबईतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता आपापसातील जे जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी संपूर्ण निशुल्क देण्यात आलेली आहे. म्हणजेच जर तुम्ही कुटुंबामध्ये जमीन वाटप करत असाल तर आता नोंदणीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे वडिलोपार्जी जमीन वाटपावरही ही सूट लागू होणार आहे. तर पूर्वी काय होतं, तर याआधी शेतकऱ्यांना जमीन वाटप करताना जमिनीची किंमत 1% नोंदणी शुल्क भरावा लागत होता. तर उदाहरण घ्या, जर तुमची जमीन 10 लाखाची असेल तर तुम्हाला 10,000 रुपये फक्त नोंदणीसाठी द्यावं लागायचं. यामुळे अनेक शेतकरी नोंदणी करतच नव्हते, तर फक्त तोंडी वाटप करत होते आणि नंतर घरात भांडणं, मालकीवर वाद, कोर्टात केस, अशा वेगवेगळ्या केसेस चालत होत्या. तर आता काय बदल झालेला आहे, त्याचं सोल्युशन जे आहे ते आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. नोंदणी शुल्क जे आहे पूर्णपणे माफ झालेलं आहे. दस्त नोंदणी करणे हे सोपे झालेले आहे. कुटुंबातील वाद कमी झाले आणि कायदेशीर अडचणीही कमी होईल. तर मित्रांनो, महसूल विभागाने यासाठी सर्व नोंदणी अधिकारी आणि तहसीलदारांना आदेश जारी केलेला आहे. तर याचा फायदा कोणाला होणार? लहान शेतकरी, मोठे जमीनधारक, कुटुंबात जमीन वाटप करणारे सर्वजण, म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी याचा फायदा घेऊ शकतो. तर महत्त्वाची माहिती जी आहे, हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत लागू केला गेला आहे. तर आता जमीन वाटप करताना अधिकृत मोजणी आणि कायदेशीर दस्त करणे हे सगळं सोपं होणार आहे. तर या निर्णयामुळे हजारो रुपये वाचणार आहे. नोंदणी, कोर्ट कचऱ्या, फेरे कमी होणार आहे आणि शेतकऱ्यावर आर्थिक तणाव कमी होणार आहे. मित्रांनो, हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुमच्या गावात किंवा कुटुंबात कुणाला जमीन वाटप करायची असेल तर हे लगेच त्यांना व्हिडिओ पाठवा. अशा शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा निर्णय योग्य आहे का?